नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण टाइम सिरीज अनालिसिस म्हणजे नेमकं काय असते थोडं शॉर्टकट मध्ये बघणार आहोत. आता बघा, टाइम सिरीज अनालिसिस इट इज द स्टॅटिस्टिकल टेक्निक यूज टू स्टडी द डाटा रेकॉर्डेड ॲट रेग्युलर टाइम इंटरवल इन ऑर्डर टू आयडेंटिफाय पॅटर्न अँड प्रेडिक्ट द फ्युचर ट्रेंड्स. म्हणजे याचा साधा अर्थ असा आहे की जो काही डेटा आहे तो रेग्युलर इंटरवल नुसार रेकॉर्ड करायचा आणि ते एक पॅटर्न आहे ते आयडेंटिफाय करून एक फ्युचर ट्रेंड्स आता काय असू शकते हे आपल्याला या डेटाच्या सहाय्याने आपल्याला ओळखता येते आणि त्यालाच आपण टाइम सिरीज अनालिसिस म्हणतो. मग बघा आता काय, अ मॅनेजर युजेस टाइम सिरीज डेटा टू टेक द डिसिजन सच ॲज. मग मॅनेजरला काय फायदा होते की जर टाइम सिरीज अनालिसिस जर केलं, प्रेडिक्टिंग फ्युचर सेल्स बरोबर आहे. म्हणजे कारण की आपण आपण इथंच लिहिलेलं आहे की फ्युचर ट्रेंड्स प्रेडिक्ट करण्यासाठी हे टाइम सिरीज अनालिसिस यूज होते. नंतर फोरकास्टिंग डिमांड ऑफ द प्रोसेस फॉर द प्रोसेस, एस्टिमेशन ऑफ द प्रोडक्शन रिक्वायरमेंट हे पण कळेल. नंतर प्रेडिक्टिंग मार्केट ट्रेंड्स. आता बघा, जे जनरल गोष्टी आहेत ते काही पाठगीट करायच्या नाही, फक्त आपल्याला लगेच कळते की म्हणजे उगाच त्याला काही आपण मेमोराईज करण्यात किंवा हे. फक्त आता लक्षात कुठे ठेवायचं आहे, इथं कंपोनंट्स ऑफ द टाइम सिरीज याच्यामध्ये मी त्याचा ट्रिक्स लिहिलेले आहे. ट्रिक्स म्हणजे मी काय STIC असं स्टिक त्याला लक्षात ठेवत असतो. STIC म्हणजे आपण मराठीत त्याला असं जर लिहिलं क हा हे असं स्टिक, STIC स्टिकला जर लक्षात ठेवलं. स्टिक म्हणजे पहिला यस आहे. यस म्हणजे काय सीजनल व्हेरिएशन, टी म्हणजे ट्रेंड्स असते, आय म्हणजे रेग्युलर व्हेरिएशन आणि सी म्हणजे सायक्लिक व्हेरिएशन. हे चार कंपोनंट आहेत टाइम सिरीजचे. तर ट्रिक सांगितली तुम्हाला की STIC असं स्टिक लक्षात ठेवायचं. म्हणजे सीजनल व्हेरिएशन असेल, ट्रेंड्स असेल, रेग्युलर इरेग्युलर व्हेरिएशन आणि सायक्लिक व्हेरिएशन या चार गोष्टी याच्यामध्ये कंपोनंट आहेत त्याचे. म्हणजे हे थोडंसं लक्षात ठेवा, आला तर इथं क्वेश्चन येऊ शकतो. नंतर एकेकाचं मिनिंग बघू आपण. पहिला होता स्टिक मधला, आपण असं लिहिलं ना ट्रिक, STI आणि सी लिहिला, स्टिक लिहिला आपण ट्रिक्स मध्ये. त्याच्यामधला स्टिक मधला यस पहिला आला म्हणजे काय सीजनल व्हेरिएशन. रिपीटिंग पॅटर्न विद इन इयर फॉर एक्झाम्पल फेस्टिवल सेल म्हणजे काय सीझन नुसार जे काही एखादा पॅटर्न असते. म्हणजे फेस्टिवल सेल्सला काय असते की एखाद्या म्हणजे सगळे कोणत्याही गोष्टीचे प्रॉडक्ट असेल, कपडे असतील, इतर गोष्टीचं सुद्धा म्हणजे जास्त वाढ होत असते त्याच्यामध्ये. नंतर ट्रेंड्स बघा, लॉंग टर्म इन्क्रीज ऑर डिक्रीज इन डाटा. फॉर एक्झाम्पल पॉप्युलेशन ऑफ द कंट्री इन्क्रीज इन एव्हरी इयर. म्हणजे हे लॉंग टर्म झालेला आहे ना ट्रेंड्स. म्हणजे दरवर्षी आपण जर बघितलं तर लोकसंख्या वाढतच आहे, म्हणजे अपवर्ड ट्रेंड्स त्याला आपण म्हणतो. इरेग्युलर व्हेरिएशन, रॅन्डम ऑर अनएक्सपेक्टेड चेंज. फॉर एक्झाम्पल ड्युरिंग द कोविड मे बी बिझनेस सडनली मेनी बिझनेस सडनली क्लोज. जर आपण बघितलं की कोविड-19च्या काळात की बरेच बिझनेस एकाएकीच बंद पडलेले होते. म्हणजे रॅन्डम किंवा हे अनएक्सपेक्टेड, हे काही एक्सपेक्टेड नव्हतं नाही. कोविड येईल कुणाला माहिती नव्हती. तर त्याला आपण रॅन्डम किंवा अनएक्सपेक्टेड चेंज जर म्हणलं तर त्याला आपण इर्रेग्युलर व्हेरिएशन असं म्हणतो. नंतर सायक्लिक व्हेरिएशन. आता सायक्लिक म्हणजे काय, की जसं आपण मंदी आणि मंदीचं जे सायकल असते किंवा मंदी आणि बूम, आणखीन अर्थव्यवस्था बूम होते, तर जे काही असं नेचर असते त्याला आपण सायक्लिक म्हणतो. लॉंग टर्म बिझनेस सायकल बूम अँड रिसेशन म्हणजे मंदी आणि आणखी जे अर्थव्यवस्था पूर्व म्हणजे त्याला आपण मंदीला काय म्हणतो रिसेशन, आणि नंतर मंदीतून बाहेर केल्यानंतर जर अर्थव्यवस्था नॉर्मल आली तर त्याला आपण बूम म्हणतो. मग हे कसं असतं की सायक्लिक व्हेरिएशन म्हणजे मंदी रिसेशन झाल्यावर बूम, बूम झाल्यावर रिसेशन, रिसेशन असंच हे सायक्लिक चालू राहते, तर त्याला आपण सायक्लिक व्हेरिएशन असं म्हटलेलं आहे. म्हणजे आता हे काही अवघड नाही, ते याच्यामध्ये म्हणजे मेमराईज करायची काही गरज नाही. फक्त चार जे कंपोनंट आहेत टाइम सिरीजचे तेवढे लक्ष ठेवायचे. बाकी आपल्याला अर्थ म्हणजे शब्दावरूनच कळून जाते. म्हणजे उगाच त्याच्यामध्ये वेळ घालण्यात किंवा मेमराईज करण्यात तसं काही फारसा अर्थ नसतो. फक्त आपल्याला इथं स्टिक लक्षात ठेवायचं. येस म्हणजे काय सीजनल व्हेरिएशन, टी म्हणजे काय ट्रेंड्स, आय म्हणजे काय इरेग्युलर व्हेरिएशन आणि सी म्हणजे सायक्लिक व्हेरिएशन. हे चार कंपोनंट लक्षात ठेवायचे आहे. नंतरचा आहे फोरकास्टिंग. आता आपण फोरकास्टिंग कशाला म्हणतो, भवितव्य भकीत करणे किंवा भविष्याची घोषणा करणे, ज्याला आपण मराठी भवितव्य सांगणे त्याला म्हणतो फोरकास्ट. म्हणजे भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबद्दल अंदाज बांधणे साध्या भाषेत. फोरकास्टिंग मीन्स प्रिडिक्टिंग द फ्युचर व्हॅल्यू युजिंग द पास्ट अँड प्रेझेंट डेटा. आता बघा, पास्ट आणि प्रेझेंट डेटाच्या बेसवर भविष्यात काय घडणार आहे याचं प्रेडिक्ट करणे म्हणजे त्याला आपण फोरकास्टिंग असं म्हणतो. फोरकास्टिंग बेस ऑन पास्ट डेटा, प्रेझेंट डेटा आणि ह्युमन जजमेंट. ह्युमन जजमेंटच्या याच्यावर सुद्धा फोरकास्टिंग करता येते आपल्याला. नीड ऑफ फोरकास्टिंग, कशासाठी फोरकास्टिंग आवश्यक असते.
प्लॅनिंग ऑफ प्रोडक्शन बरोबर आहे. प्रोडक्शनचं प्लॅनिंग करण्यासाठी फोरकास्टिंग आवश्यक आहे. इन्व्हेंटरी म्हणजेच काय, प्रिव्हेंट ओव्हर स्टॉकिंग ऑर स्टॉक आउट, म्हणजे काय एकदम कमी स्टॉक नसला पाहिजे आणि ओव्हर स्टॉक पण सुद्धा नसा. फायनान्शियल प्लॅनिंग, डिसिजन मेकिंग, रिड्युसिंग अनसर्टनिटी आणि रिसोर्स अलोकेशन या सगळ्यांसाठी फोरकास्टिंग लागते. आता इथं 6 पॉईंट लिहिले म्हणून 6 लक्षात ठेवायची गरज नाही. म्हणजे आपल्याला ऑप्शन पाहून कळते ना लगेच, उगाच त्याच्यात काही मेमोराईज गिमराईज किंवा काही लक्षात ठेवायची काही गरज नसते. उगाच फोरकास्टिंग, नीड ऑफ फोरकास्टिंग आला, 3-4 ऑप्शन दिले तर सहज समजते. म्हणजे उगा काय त्याच्यात लक्षात ठेवायची गरज नसते. नंतर टाइप्स ऑफ फोरकास्टिंग. आता टाइप्स ऑफ फोरकास्टिंग मध्ये पहिला आहे क्वालिटेटिव्ह ऑर सब्जेक्टिव्ह फोरकास्टिंग आणि दुसरं असते की क्वांटिटेटिव्ह. आता क्वालिटेटिव्ह ऑर सब्जेक्टिव्ह ऑर त्यालाच काय जजमेंटल फोरकास्टिंग कशाला म्हणायचं. इट इज बेस्ड ऑन ओपिनियन, जजमेंट ऑर इंट्युशन रॅदर दॅन न्यूमेरिकल डेटा. पहिले आतापर्यंत काय केलं आपण की न्यूमेरिकल डेटाच्या बेसवर फोरकास्टिंग केली. इथं तसं होत नाही. क्वालिटेटिव्ह मध्ये काय की बेस्ड ऑन ओपिनियन, जजमेंट आणि इंट्युशन याच्या बेसवर जर फोरकास्टिंग केलं जात असेल तर त्याला आपण क्वालिटेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह किंवा जजमेंटल फोरकास्टिंग म्हणतो. मेथड बघा याच्यामध्ये काय असतं. एक ओपिनियन सर्वे, आस्किंग कस्टमर ऑर एक्सपर्ट अबाउट द फ्युचर डिमांड ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे लोक कस्टमरचं ओपिनियन घ्यायचं आहे किंवा एक्सपर्टचं ओपिनियन घेणे, त्याला आपण म्हणतो ओपिनियन सर्वे. बाबा फ्युचर डिमांड काय असेल. जसं आपण AI बद्दल तज्ञ लोकांचा एक्सपर्ट घेतो ना, बाबा AI मुळे काय होणार, पुढे काय म्हणजे नोकऱ्या जाणार की नोकऱ्या निर्माण होणार, असं जे काय असते त्याला ओपिनियन सर्वे असं म्हणतात. मार्केट ट्रायल, टेस्टिंग द प्रॉडक्ट इन स्मॉल मार्केट बिफोर फुल लॉन्च. म्हणजे काय होते, मार्केट ट्रायल काय घ्यायची असेल, उगाच आपण फुल लॉन्च जर एखादं प्रोडक्ट केलं आणि ते उद्या चाललं नाही तर ते पूर्ण तोट्यात जाण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे टेस्टिंग द प्रॉडक्ट इन स्मॉल मार्केट, पहिले ट्रायल अँड एररवर एक छोट्याशा म्हणजे छोट्याशा स्मॉल मार्केट लेवलवर त्याचे टेस्टिंग करायचे. मग तिथं जर चाललं तर मग ते फुल लॉन्च करायचं असं. नंतर मार्केट रिसर्च, सर्वे, इंटरव्ह्यू, रिसर्च फॉर टू फोरकास्ट डिमांड. म्हणजे सर्वे करायचा, इंटरव्ह्यू असं की रिसर्च, बाबा भविष्यात आपलं जे काही प्रोडक्टचं डिमांड कसं वाढेल याच्यासाठी मार्केट रिसर्च आहे. डेल्फी टेक्निक म्हणजे काय, बेस्ड ऑन द एक्सपर्ट ओपिनियन यूज टू प्रोडिक्ट फ्युचर ट्रेंड्स. म्हणजे डेल्फी म्हणजे इथं फक्त इकडंच की आधी काय डेल्फी टेक्निक आहे, बेस्ड ऑन एक्सपर्ट ओपिनियन असते. आणि ते एक्सपर्ट काय करते की फ्युचर ट्रेंड्स प्रेडिक्ट करतात, तर त्याला आपण डेल्फी टेक्निक म्हणतो. म्हणजे इथं एक्सपर्टचा महत्वाचा रोल असते आणि एक्सपर्ट सांगतील की बाबा आता फ्युचर ट्रेंड्स काय असेल, एखाद्या प्रोडक्टला मागणी असेल किंवा मागणी नसेल, तर त्याला आपण डेल्फी टेक्निक असं म्हणतो. हां, नंतरचं. आता असते त्याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऑर ऑब्जेक्टिव्ह. दिस इज ऑल्सो सबडिव्हाइडेड इंटू 2 पार्ट. याच्यामध्ये 2 पार्ट्समध्ये जर एक टाईम सीरीज आणि कॅज्युअल किंवा त्याला इकॉनोमेट्रिक्स असं म्हणतात. टाईम सीरीज म्हणजे बघा, टाईम सीरीज इन दिस फोरकास्टिंग क्वांटिटेटिव्ह ऑर ऑब्जेक्टिव्ह अप्रोच दॅट युजेस हिस्टोरिकल डाटा, रिसेंट डेटा टू प्रेडिक्ट द फ्युचर व्हॅल्यू. म्हणजे आता जे काय म्हणजे पास्ट डेटा किंवा रिसेंट डेटा यूज करून फ्युचर प्रेडिक्ट करणं, तर त्याला म्हणत आपण टाइम सिरीजमध्ये. याच्यामध्ये पास्ट ॲव्हरेज, मूव्हिंग ॲव्हरेज, वेटेज मूव्हिंग आणि एक्सपोनेन्शियल स्मूथिंग. आता पास्ट ॲव्हरेज म्हणजे काय, पास्ट डेटाचा यूज करून फ्युचर फोरकास्ट करणे. मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय, लास्ट फ्यू पिरियड, म्हणजे एकदमच पास्ट नाही तर त्याच्यानुसार फोरकास्टिंग करणे. नंतर वेटेज मूव्हिंग म्हणजे काय, मोर वेट ऑन द रिसेंट डेटा. रिसेंट डेटा म्हणजे आपण पहिल्या मेथडमध्ये काय, पास्ट म्हणजे खूप पास्ट घेतला. मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजे काय की फार म्हणजे एकदम अलीकडच्या काळातला. आणि वेटेज मूव्हिंग मध्ये काय, एकदम रिसेंट डेटा घेतला आणि त्याच्या बेसवर फ्युचर फोरकास्ट करायचा आहे. नंतर एक्सपोनेन्शियल स्मूथिंग म्हणजे काय, गिव्स एक्सपोनेन्शियल डिक्रीजिंग वेटेज टू द ओल्डर डेटा. नंतर कॅज्युअल ऑर इकॉनॉमेट्रिक्स मेथड अजून दॅट फोरकास्टिंग व्हेरिएबल डिपेंड्स ऑन वन ऑर मोर व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल कोरिलेशन म्हणजे काय, मेजर द रिलेशन बिटवीन टू व्हेरिएबल. म्हणजे एका व्हेरिएबल मध्ये वाढ झाली तर दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये सुद्धा वाढ होते. जसं आपण बघितलं की रेनचं जर प्रमाण वाढलं तर क्रॉपचं सुद्धा प्रमाण वाढणे. रेग्रेशन म्हणजे काय, प्रेडिक्ट द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल बेस्ड ऑन द अनदर. म्हणजे त्याच्यामध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये एक एक्झाम्पल बघितलं, जसं सेल्स किंवा ऍडव्हर्टाइजमेंट जर वाढवल्या तर सेल्स जास्त वाढेल असं आपण प्रेडिक्ट करत असतो. म्हणजे प्रेडिक्ट द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल बेस्ड ऑन अनादर. म्हणजे दुसरा अनादर व्हेरिएबल कोणता आहे की ऍडव्हर्टाइजमेंट, आणि त्याच्या बेसवर आपण काय प्रेडिक्ट केलं की बाबा सेल्स वाढणार असं.
होप करतो की बऱ्याच गोष्टी कळल्या असतील, समजल्या असतील. तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.